हॅलो, नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मजेत ना? मी मनीषा तुमचं भाडी परिवारात खूप मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत हॉटेल स्टाईल दाल खिचडी. तर चला तर मग सुरुवात करूया आपण. तर इथे आपण सर्वात पहिलं कुकर तयार करून घेऊ. तर इथे मी 1.5 कप बासमती तांदूळ घेतले, बासमती तुकडा. इथे मी अर्धा कप तुरीची डाळ घेतली. तर आता आपण आधी हे कुकर लावून घेऊ. इथे आपण 2दा तांदूळ धुवून घेऊया चांगला. व्यवस्थित चांगले चोळून धुवून घ्यायचे. इथे तुम्ही म्हणजे जो पूर्ण बासमती तांदूळ असतो, अख्खा तांदूळ बासमतीचा, तो वापरला तरी चालेल. मी बासमती तुकडा घेते. या तांदळात चव पण चांगली असते आणि म्हणजे टेस्ट पण चांगली असते याची, आणि याला वासही खूप छान येतो या तांदळाला. तर इथे मी 1.5 कप तांदूळ आणि अर्धा कप डाळ असं म्हणजे 2 वाट्या घेतलेत. तर त्याच्यासाठी मी 2 इंगळी असतात ना, हे आपला हा एक झाला, 2 प्रमाणे एवढं पाणी घेते. त्यापासून थोडंसं जरा जास्त, कारण की हा भात आपल्याला जरा मऊ पाहिजे म्हणून. भात जरा सडसडीत व्हायला पाहिजे आपला व्यवस्थित, म्हणून थोडंसं तेल. आता आपण कुकर लावून घेऊया. आता आपल्याला याची एक शिटी करून घ्यायची आहे, तोपर्यंत आपण बाकीचं साहित्य घेऊ, काय लागतं ते. तर इथे आपण फोडणीला लागणारं सामान वगैरे सगळं बघून घेतोय. कोथिंबीर, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो, मिरची, लसूण, राई, जिरं, हिंग, ते मी तुम्हाला फोडणीला देताना दाखवते. आता आपण हे सर्व धुवून घेऊया आणि कापून घेऊया. तर आपण कांदा चिरून घेऊया. आपण कढीपत्ता घेतोय. मिरच्या, इथे आपण टोमॅटो कापून घेतोय बारीक. इथे आपण आता लसूण चेचून घेणार आहोत. लसूण कापून टाकली तरी चालेल, पण चेचून टाकली तर त्याचा टेस्ट चांगली येते अजून. इथे मी लसणीचा जास्त वापर करते. लसणाची चव वगैरे ना खूप छान लागते. कोथिंबीर चिरून घेऊया बारीक.
त्यात आपण कुकर खोललाय. आता बघू आपला भात चांगला शिजलाय, डाळ पण चांगली शिजले. म्हणजे आपण जेव्हा कुकर खोलतो ना आणि हा आपला भात तयार होतो तेव्हा याच्यातच आपण पाणी टाकायचंय आणि मिक्स करून घ्यायचंय, कारण की त्याने भात आणखीन चांगला फुलतो. तुम्ही बघू शकता आता हा एवढा आहे. पाणी आपण जसं टाकत जाणार व्यवस्थित मिक्स करणार तसा भात हा फुलत जातो. पाणी हा पूर्ण शोषून घेतो. म्हणजे एक तांब्या तरी पाणी घातलं पूर्ण, सगळा मोकळा करून घेते असं व्यवस्थित आपल्याला. आपला हा मिक्स करून झालाय. आता आपण फोडणीला पण इथे गॅस चालू करूया. इथे आपण टोप टाकला चांगला. याच्यात मी 1 चमचा तेल घालते. आणि 2 ते 2.5 चमचे तूप घालते. तुम्हाला तूप नको हवं असेल तर तुम्ही तेलाचा फक्त वापर करू शकता. तूप पूर्णपणे स्किप करू शकता. तुम्ही 1 चमचा राई येते. राई आपल्याला चांगली तडतडायची आहे. इथे आपली राई चांगली तडतडली आहे. आता याच्यात मी जिरं घालते. 1 चमचा मी जिरं करून घेतलंय, क्रश करून घेतलंय. जिरं चांगलं तडतडलंय. गॅसची फ्लेम मी थोडी कमी केली आहे. आता याच्यात मी मिरच्या घालते बारीक चिरलेल्या. आता याच्यात मी लसूण घालते. लसूण आपल्याला चांगला ब्राऊन करून घ्यायचा आहे. इथे आपला लसूण आता ब्राऊन झालाय. आता याच्यात मी हिंग घालते. कढीपत्ता, आता मी याच्यात कांदा ऍड करते. जर आपला मसाला जरा सुका वाटत असेल एकदम तर थोडासा पाण्याचा हापका मारा. इथे आपल्याला कांदा चांगला मऊ करून घ्यायचा आहे.
बघू शकता तुम्ही कांदा चांगला ब्राऊन झालाय, मऊ झालाय. तर या स्टेजवरती आपण ह्याच्यात टॅमॅटो ऍड करतोय. टॅमॅटोला चांगला मऊ करून घ्यायचा आहे. इथे आपला कांदा टॅमॅटो चांगला मऊ झालाय. तर आपण याच्यात सगळे मसाले घालून घेऊया. त्याच्यात मी हळद घालते. अर्धा चमचा मी हळद घातलाय. 1 ते 1.5 चमचा मी धना पावडर टाकते. काश्मीरी मिरची पावडर 1 चमचा. थोडीशी कोथिंबीर. म्हणजे आपल्याला ना इथे मसाला चांगला परतून घ्यायचा आहे. आपला बेस हा मसाल्यावरती असतो किंवा तडक्यावरती असतो. जेव्हा आपला मसाला किंवा तडका जेव्हा चांगला केला जातो ना, तेव्हा आपला पदार्थाची चवही चांगली लागते. त्याच्यामुळे आपल्याला मसाला हा चांगला भाजला गेला पाहिजे. आता आपण इथे चांगला मसाला भाजून घेऊया. जर तुम्हाला वाटलं जर मसाला सुका सुका वाटतं ना, तर आपण याच्यात थोडं पाणी ऍड करून चांगला मसाला परतून घ्यायचा आहे. तर मी इथे थोडं पाणी घालते आणि इथे मी मसाला चांगला परतून घेते. आपला इथे मसाला झालाय परतून, बघू शकता तुम्ही. चांगला तेल सुटेपर्यंत पण चांगला मसाला परतलाय. तर बघा मंडळी, मग अशा आपण याच्यात 1 तांब्या पूर्ण पाणी घातलं होतं, तरी पण आपला भात पूर्ण सुकलाय. त्याच्यात पूर्ण पाणी आपलं ऑब्झर्व करून घेतलेलं आहे. बघा एकदम सुका झालं. तर आता आधी मी याच्यात हा भात ऍड करते. डाळ आणि भाताचं मिश्रण याच्यात ऍड करते. चांगलं मिक्स करून घेऊ आधी. तर इथे मी मिक्स करून घेते. मिक्स करून झालंय. आता आपण याच्यात पाणी ऍड करूया. मी इथे कुकर होता तोच जरासा धुवून पाणी ऍड केलंय. आता आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता आपलं इथे चांगलं मिक्स करून झालंय. आपल्याला हा जास्त घट्ट नाही करायचा, भातासारखं सुकवायचा नाही, जरा पातळच ठेवायचा आहे. आता आपला हा अजून जरा शिजायचा, तर मी थोडं अजून पाणी याच्यात ऍड करते. बघा मी एवढं पातळ ठेवलंय. जेव्हा आपला भात चांगला खिचडी अशी कटते ना, तेव्हा हा घट्ट होत जाणार. गाईचा घट्टपणा याच्यात येत जाणार. मी बघा एवढं पातळ ठेवलंय. आता आपण याच्यात मीठ घालून घेऊया. याच्यात मी मीठ ऍड करते, चवीनुसार मीठ. कोथिंबीर. आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि चांगलं कढईपर्यंत चांगलं शिजवून घ्यायचंय. आता आपली खिचडी तयार झाली आहे. आता मी गॅस बंद करून घेते. आता आपण दुसऱ्या टमाटा वरती तुम्ही पूर्णपणे केक वापरला तरी चालेल.
स्किप केलं तरी चालेल. तेल घेतलंय. चांगली ब्राऊन करून घ्यायची. मसाला चांगली ब्राऊन करून घ्यायची. चांगली ब्राऊन करून घ्यायचं. आपण गॅसवर सुरू करूया. लाल मिरची तुकडे टाकायचे. तेल आपलं तापलं चांगलं, त्याच्यामुळे मी आता गॅस बंद करते आधी आणि मग आता याच्यात काश्मीरी मिरची पावडर टाकते. मी 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घेतली. तेल आपलं गरम आहे त्याच्यामुळे आपला मसाला परतू शकतो. मी आधी गॅस बंद केला. आता मला चांगलं मिक्स करायचं. अशा प्रकारे आपली भाजी तयार आहे. चला आपण सर्व करून घेऊ. बघा म्हणजे अशा प्रकारे आपण दाल खिचडी घरच्या घरी तयार केली आहे, रेस्टॉरंट सारखी. रेसिपी नक्की करून बघा, कमेंट्स करून सांगा कशी झाली ती. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन आपण चॅनलवरती तर नक्की सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन रेसिपी सोबत, नवीन व्हिडिओ सोबत. टेक केअर.